रोहित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेत। रोहित पवारांवरती बारामती लोकसभेची जबाबदारी आहे। शरद पवार हे बारामती लोकसभेचा आढावा घेणार असल्याची माहिती। रोहित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आज भेट होतीये, ते मोदी बागेमध्ये दाखल झाले। रोहित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आज भेट होतीये, मोदी बागेमध्ये रोहित पवार पोहोचलेले आहेत। बारामतीची जबाबदारी ही रोहित पवारांवरती आहे आणि शरद पवार बारामती लोकसभेचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते। मोदी बागेमध्ये होत असलेली रोहित पवार आणि शरद पवार यांची ही भेट। ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। ज्ञानेश्वर, रोहित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत, या भेटीबद्दल काय माहिती समोर येते, काय मुद्दे साधारणपणे या बैठकीमध्ये असणार आहेत? बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष जे आहे ते शरद पवारांनी केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय। आज रोहित पवार हे अगदी सकाळी शरद पवार यांच्या भेटीसाठी मोदी बागेमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्याला कल्पना आहे रोहित पवार यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी आणि या सगळ्या अनुषंगाने रोहित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या विधानसभांमध्ये दौरे देखील केलेले आहेत आणि या सगळ्या दौऱ्यांचा जो तपशील आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, कुठल्या भागात काय वातावरण आहे, याचा सगळा तपशील रोहित पवार जे मागच्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत होते, तो सगळा तपशील आजच्या बैठकीमध्ये शरद पवारांना सांगणार आहेत। अर्थात साहजिकपणे शरद पवारांकडून पुढचं नियोजन कसं करायला पाहिजे, काय प्रचाराची नेमकी रणनीती असायला हवी, अशा पद्धतीचे आदेश, नियोजन, चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये होऊ शकते। रोहित पवार आणि शरद पवार यांच्यात जवळपास गेल्या अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळापासून बैठक सुरू असल्याची देखील माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी जबाबदारी रोहित पवारांवर बारामती लोकसभा मतदारसंघाची आहे, त्याच अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। गुरुप्रसाद, धन्यवाद। तर या बैठकीतले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।